नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ आहे थोडासा मोटिवेशनल. तर आजचा व्हिडिओ स्किप करू नका, कारण ह्या जी काही गोष्टी सांगणार आहे तर त्याच्या खूप उपयोगाला तुमच्या येणार आहेत. बघा, नेहमी आनंदी राहण्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, आपल्याला नेहमी आपल्या गोष्टी आपल्याला काही होत नाहीत, मनासारखे होत नाहीत, त्यावेळेस आपण नेहमी नर्वस होत असतो. तर त्या गोष्टी आपण सोडून कशा आपण आनंदी राहू शकतो, तर ह्याबद्दलचंच व्हिडिओ आहे. तर खरं जर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला कायम खुश राहण्यासाठी बघा आपल्याला 7 जी आपल्या सवयी आहेत, 10 गोष्टी जे काही ते आपण नक्कीच करायच्या आहेत. असं काय वेगळं करायचं आहे जेणेकरून आपण खुश राहू, तर त्या तीच गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तर बघा, आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात बघा कायम आनंदी राहणं अनेकांना एक मोठं आव्हान असतं. बघा, कामाचा ताण, वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मनशांती हरवलेली असते. बघा, काही लोक असे म्हणतात की जे कोणत्याही परिस्थितीत हसतमुख राहतात. बघा, जीवनाकडे त्यांनी सकारात्मक दृष्टीकडून पाहत असतात. त्यामुळे या गोष्टी नेहमी आपण बघा, कुठलीही परिस्थिती आली तरी आपण नेहमी त्यांना सकारात्मकता बघायचं आहे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे. दुसरी म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात बघा, ज्यांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य आणि आनंद असतो. परिस्थिती कशीही असो, लोक कमालीची शांत असतात आणि सकारात्मक दिसतात. अशा लोकांना पाहून आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की यांच्या आयुष्यात काहीच समस्या नसतील का? हे लोक कायम इतके खुश कसे असतात? आपण काय करतो, तर आनंद हा बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या आंतरिक सवयीमध्ये जास्त अवलंबून असतो. तर बघा, तुम्हाला कधी वाटते का की हे लोक नेमकं वेगळं काय करतात? तर खरं तर त्यांच्या आनंदात रहस्य त्यांच्या काही छोट्या पण प्रभावी सवयीमध्ये दडलेल्या असतात. बघा, या सवयी त्यांच्या मानसिकदृष्ट्या समजून ठेवतात, तणाव कमी करतात आणि प्रत्येक क्षणात आनंद शोधायला शिकतात. बघा, आपण कायम खुश राहणाऱ्या लोकांना बघा अशीच काही खास सवयीबद्दल जाणून घेणार आहोत. तर बघा, ज्या आपल्या डेली रुटीनमध्ये स्वतःला लावून घेतलेल्या, तर काही आपणही आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो. तर बघा, आपण जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये आनंद शोधायला नक्की शिकायचं आहे. मनात एखाद्या एक प्रकारची अडी, द्वेष ठेवणं म्हणजे काय, जणू विषासमानच असतं. बघा, काही जे काही लोक नेहमी आनंद असतात ना, ते भूतकाळातले कटू आठवणी मागे सोडून मूव ऑनमध्ये करतात. बघा, आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचं भावनिक ओझं वाहण्याची इच्छा नसते, पण कायम आनंदी राहण्याची लोक आयुष्यातील मजेशीर आणि सुखाची क्षण वाया घालवत नाहीत. उलट ते त्या क्षणाचा मनापासून आनंद घेतात आणि ते क्षण आपल्या आठवणीच्या कप्प्यात कायमचे साठवून ठेवतात. यामुळे त्यांच्या मनातली सकारात्मकता दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. बघा, नेहमी आनंदी राहणारे लोक जेव्हा अपयशी ठरतात ना, तेव्हा त्यांच्या स्वतःला दोष देत बसत नाहीत. त्यांनी स्वतःचा तिरस्कार कधीच करत नाहीत. तरी उलट ते अशा कठीण प्रसंगी स्वतःची एका खऱ्या मित्राप्रमाणे वागतात. स्वतःला समजून घेतात, स्वतःच्या चुकांमधून शिकतात आणि हीच त्यांची एक महत्त्वाची सवय असते. तर बघा, आपण कुठली गोष्ट चुकलं की आपण लगेच स्वतःला दोष देतो, स्वतःला फार काही त्रास करून घेतो आणि ते सारखा तोच विचार आपल्या मनात ठेवत असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामुळे आपण हे विचार न करता आपण ते गोष्टीवर पुढच्या वेळेस चूक न करता आपण ते विचारपूर्वक किंवा चूक होऊ द्यायचं नाही यावर आपण लक्ष दिलं ना, तर खरंच ही सवय नक्कीच लावायची आहे. कारण बघा, दोष देऊन तर काही उपयोग नाही. तर ते दोष न देता आपण त्याच्यामध्ये वेगळं काही करू शकतो. त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर काहीतरी एक म्हणजे मार्ग असतो, तर ते आपण अवलंबायचं आहे. बघा, आनंदी राहणारे लोक महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा प्रवास, संगीत, कार्यक्रम, नवीन पद्धतीचा आस्वाद घेण्याचा अधिक पसंती देतात. कारण बघा, भौतिक वस्तूचे मूल्य हे काळानुसार कमी होत जात असतं. कारण अशा अनुभवातून मिळणाऱ्या आठवणी, आनंद मात्र काळानुसार अधिक समृद्ध होत जातो. त्यासाठी आपण कलेक्शनपेक्षा मेमरीज महत्त्वाच्या असतात. तर बघा, आपण काही लोक बरेच काही गोष्टी घेतात, तर त्याच्यावर त्यांना जास्त आनंद असतो म्हणजे खरेदी. पण त्याच्यापेक्षा आपण जास्त ते खरेदी करणं काही चूक नाही आहे, पण आपण ज्या गोष्टी लागतात आपल्या भौतिक, तर ते आपण घेतच असतो. पण त्याचा आनंद खरं तर वेगळाच असतो. पण त्या भौतिक वस्तूचे मूल्य कारण खूप काळानंतर टिकत नसतं, कारण त्याचा काही काळ असतो त्यानुसार त्याच्यानुसार ते कमी होत जातं. त्याच्यापेक्षा आपण आपल्या मेमरीज, आपले सुख, आपलं आनंद खरंच नक्कीच टिकून राहतं. आणि आनंदी राहणारे लोक बघा, तंत्रज्ञानाचा किंवा सोशल मीडियाचा वापर स्वतःची तुलना इतरांशी यशाशी जोडली जाण्याची आणि नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी एक माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहतात. आणि दुसऱ्यांची प्रगती स्वतःला कमी
लेखण्यापेक्षा ते स्वतःच्या कौशल्यावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे पसंत करतात असतात. त्याच्यामुळे आपण नेहमी आनंदी राहणारे लोक समोरच्या व्यक्तीचे म्हणणे मनापासून लक्षपूर्वक ऐकून घेतात आणि केवळ स्वतःला काय बोलायचे आहे यासाठी आपली पाळी येण्याची वाट पाहण्याचे, समोरच्या व्यक्तीची भावना समजून घेण्याचे आणि त्यांच्याशी मनापासून जोडले त्याचे जास्त महत्त्व देतात. संवाद साधण्याची हीच पद्धत आहे तर इतरांच्या जवळ नेते. त्यामुळे नेहमी संवाद साधत राहा. त्यामुळे तुमचे काही मनातले विचार आहे तर ते एकमेकांना तुम्ही सांगून त्याचे काही म्हणजे त्याचा निर्णय घेऊ शकता किंवा इतरांच्या जवळ त्यांचे सल्ला मार्गदर्शन नक्कीच करू शकता. बघा, नेहमी आनंदी राहणारे लोक झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर काही नकारात्मक पाहण्यापेक्षा दिवसभर आपल्यासोबत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या यावर विचार करतात. बघा, ही साधी सवय त्यांच्या मेंदूला पुढच्या दिवशी सकारात्मक ठेवत असते. बघा, काही गोष्टी शोधण्यासाठी तयार करते आणि चांगल्या गोष्टी आठवण्या किंवा सकारात्मकतेने दिवसाचा शेवट केल्यामुळे त्यांना शांत झोप लागते आणि मनावरचा ताण नक्कीच हलका होतो. बघा, नेहमी आपण झोपण्यापूर्वी आपण दिवसभरात काय केलं, कोणत्या गोष्टी केल्या आणि आपल्याला उद्या काय करायचं आहे, आपण या गोष्टी उद्या काय कोणत्या करायच्या हे तुम्ही लिहून जर ठेवलं ना एक डायरीमध्ये की आपण उद्या काय करायचं आहे, आपल्याला कोणते कामं करायचे, तर हे खरंच तुमच्या पुढे चालून तुमच्या यशाला खरंच हे म्हणजे यश म्हणजे काय तर तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या म्हणजे सवय लागते आणि तुमच्या जी काही तुमची कामं आहेत तर त्याचे मार्गी लागतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच एक डायरी करा जे की तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी नेमकं आपल्याला काय कामं करायचे आहेत तर ते नक्कीच लिहून ठेवायचं आणि त्यानुसार तुम्ही दुसऱ्या दिवशी ती कामं पूर्ण करायचं. ही पण एक सवय खरंच खूप चांगली आहे. तर या सर्व मिळून तर 10 गोष्टी आहेत तर ते नक्की लक्षात जर ठेवल्या आणि नेहमी आपण बघा खुश तर आपण नेहमी नर्वस राहतो. बघा, काही गोष्टी थोड्या गोष्टीत म्हणजे परिस्थिती असो किंवा आपली आर्थिक प्रॉब्लेम असो किंवा कुठलीही परिस्थिती असली तरी पण तुम्ही म्हणजे आपण काय करतो, लगेच टेन्शन घेतं, आपण लगेच ताणतणाव येतो, लगेच आपल्या म्हणजे मूड ऑफ होतो. तर ते न होता आपण नेहमी त्याची सकारात्मकता किंवा त्याच्यावर विचार करून आपण कुठलाही मार्ग काढून तर त्याच्यावर आपण शांत मनाने जर आपण विचार केला तर खरंच या गोष्टीच्या सवय जर लागली ना तर खरंच नक्कीच आपल्याला यश मिळतो. तर हे नेहमी आनंदी राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवल्या तर बघा, कारण रडत बसण्यापेक्षा आपण हसत राहणे कधीही चांगले आहे. त्यामुळे आपल्या नेहमी हसत राहावे. सकारात्मकता गोष्टी आपण नेहमी गोष्टीचा विचार करणे. बघा, नकारात्मक गोष्टी केले तर नकारात्मकच गोष्टी होत जातात. आपण ठरवलं की आज आपल्याला हेच करायचं आहे, आपण एक जिद्द असती तर त्याप्रमाणे आपण जर केलं तर ते नक्कीच गोष्टी होत असतात. आणि हे माझ्या अनुभवातून सांगते, कारण आपण जेव्हा ही गोष्ट ठरवतो तर ते नक्कीच आपल्या होत असतं. कारण आपण सकारात्मक गोष्टीने कुठलंही काम करायचं आहे आणि कुठलेही विचार आपण सकारात्मक ठेवले ना तर नक्कीच आपले काम आणि यश नक्कीच आपल्याला मिळतं. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा मोटिवेशनल आहे. तर तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.